रणगारा घरातल्या मराठ्यांनीच मन उत्तर उठायचं नाही, कोणी जातात, तुम्ही उठत नाही, मी उठत नाही, चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी महा एल्गार पुकारलेला आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे, सर्वांना सूचना दिलेली आहे. ज्या वेळेला आता सत्ता स्थापन होईल त्यानंतर मी तारीख डिक्लेअर करणार आहे. त्या तारखेला तुम्ही 10 ते 15 दिवस वेळ काढून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाकरता सर्वांनी हजर राहावे. 10-15 दिवस जर तुम्ही आलात तर एवढं काही तुमच्या कामाचं नुकसान होणार नाही. शेतामध्ये घरचे काही व्यक्ती राहा आणि घरातील काही सदस्यांनी आमरण उपोषणासाठी या. आपल्या लेकरांना IPS कलेक्टर MBBS होताना जर पाहायचं असेल तर सर्व मराठा बांधवांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाकरता येणे. आणि सरकारला सुद्धा आवाहन करत असताना त्यांनी सांगितलं की मराठ्यांचे मनगट हे निबर आहेत, दांडगत आहेत. सरकारला आम्ही गुडघ्यावरती टेकवणार आणि त्यांच्या छताडावर बसून आम्ही आरक्षण घेणार. ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही आमरण उपोषण किती दिवस करणार, त्यावेळेला जरांगे पाटलांनी सांगितलं जोपर्यंत आरक्षण आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार. आमचा जीव गेला तरी चालेल, एक तर आरक्षण भेटेल नाहीतर आमचा जीव जाईल. जोपर्यंत आम्ही मरत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करणार, असं जरांगे पाटलांनी TV9 मराठीवरती इंटरव्ह्यू देताना आज लाईव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. तर सर्व मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटलांविषयी हे आव्हान स्वीकार आहे. तर ते सत्ता स्थापन झाल्यानंतर तारीख डिक्लेअर करणार आहेत. तर सर्वांनी तयारी करावी आणि अंतरवली सराटी येथे आरक्षणासाठी जावे अशी विनंती जरांगे पाटलांनी आत्ताच मीडियाद्वारे स्टेटमेंट दिलेलं आहे. मुख्यमंत्री कोणीही हो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. कोणी पडलेला असो, कोणी जिंकून आलेला असो, आम्हाला घेणं देणं नाही. माझा समाज बांधलेला नव्हता. ज्याला मतदान द्यायचं त्याला दिलं, ज्याला पाडायचं त्याला पाडलं. आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. मी माझ्या मराठ्याला बांधून ठेवलं नव्हतं. माझा समाज मोकळा मी सोडला होता, कोणाच्या दावणीला बांधला नव्हता. आता मराठ्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता सरकारने त्यांचं काम करावं. लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्याची प्रक्रिया, देण्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं. नाहीतर हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव तयारच आहे तुम्हाला झुकवायला. अंतरवली सराटी येथे इतिहासामध्ये आतापर्यंत आमरण उपोषण झालं नाही. असं आमरण उपोषण आम्ही अंतरवली सराटी येथे सत्ता स्थापन झाल्यानंतर तारीख डिक्लेअर करणार आणि त्या दिवशी आमरण उपोषण सुरू होणार. जरांगे पाटलांनी सरकारला चोख उत्तर देताना काटेकोर शब्दामध्ये बोलत असताना, प्रहार करत असताना सांगितलं की सरकारने लाड करायचं नाही, मराठा बांधवांना वेड्यात काढायचं नाही, मराठा बांधवांशी गद्दारी करायची नाही. माझे मराठे शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, ते जर बिघडले तर तुम्हाला कठीण होईल, असं गंभीर स्टेटमेंट सरकारला आव्हान म्हणून दिलेलं आहे. तर यामध्ये मराठा बांधवसुद्धा मनोज जरांगे पाटलांशी सहमत आहे आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी त्यांच्या पाठीशी मराठा समाज हा खंबीरपणे उभा आहे. राजकारणामध्ये जे काही झालं, लोकसभेला झालं, आता विधानसभेला झालं, हे अविस्मरणीय होतं. इतिहासामध्ये न होणारी घटना होती. OBCवाले म्हणतात आम्ही मतदान केलं, त्यांचे नेतृत्व करणारे म्हणजे लक्ष्मण हाके. ते म्हणतात आमचं काम आम्ही केलं, आम्ही OBCनी सर्वांनी महायुतीला सत्तेत बसवलं. मनोज दादा जरांगे पाटील म्हणतायत मराठ्यांनी मतदान केलं, मराठ्याशिवाय कोणतीच निवडणूक होऊ शकत नाही. मराठ्यांनी मतदान केलं तेव्हाच महायुती सत्तेत आली. मराठ्याशिवाय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. तर आता मराठ्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही. मराठ्यांची जी मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करायची. तर यामध्ये कोणतीही गय केली जाणार नाही आणि कोणतीही लढिवाळपणा स्वीकार केला जाणार नाही. आम्हाला पाहिजे ते फक्त आरक्षण, आम्हाला बाकी कोणाचं घेणं देणं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मनोज दादा जरांगे पाटलांनी कुणबी नोंदी
लवकरात लवकर शोधून काढायला लावल्या गॅझेट, सर्व काही प्रक्रिया आहे, त्यामध्ये लाखोंची नोंदी सापडल्या आणि त्याचा फायदा मराठा बांधवांना झाला. तर आता सरसकट आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे, यासाठी आमरण उपोषण अंतरवाडी सराट येथे करणार आहेत आणि हे खुलं आवाहन सरकारला त्यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री कोणीही येऊ, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तर मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची 100% आज गॅरंटी झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे 2 नेते कोणते असतील हे शपथविधीच्या दिवशी समजेल. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि तो अमित शहांकडे सोपवला, राज्यपालांची भेट घेतली आणि आता नवीन सरकार स्थापन होणार महायुती. त्यामध्ये पदभार कोणतं खातं कोणाला जातं हे शपथविधीच्या दिवशी डिक्लेअर होईल. आणि सूत्रांच्याद्वारे अशी माहिती मिळाली आहे की अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना 2 ऑफर आहेत, ती म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रामध्ये महत्त्वाचं खातं दिलं जाणार. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडावा. तर एकनाथ शिंदे साहेबांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सर्व काही 14 कोटी महाराष्ट्रातील जनतेला पटेल असं स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी महायुतीसोबत वरिष्ठांच्या नेतृत्वाला, वरिष्ठांच्या शब्दाला मी किंमत देतो आणि मी त्यांच्या विचाराला, त्यांच्या शब्दाला किंमत देतो आणि मला ते जे निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल असं वक्तव्य केलं आणि मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडला. तर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये अजितदादांनी सुद्धा माझ्यासारखं स्टेटमेंट द्यावं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर यामध्ये आता अजितदादा स्टेटमेंट काय देतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर यामध्ये आता देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर मनोजदादा जरांगे पाटलांनी 14 महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांना आरेकारीची भाषा केलेली आहे. विरोध